नमस्कार. जय श्रीराम. धार्मिक ज्ञान यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी आपल्याला ओंकाराचे महत्त्व काय आहे आणि ते का आहे ते सांगणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओमच्या महिम्यावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत आणि ते लिहिलेही जातील, तरीही ओमच्या महिम्याचे पूर्ण वर्णन करणे संभव नाही. सर्वच धर्मामध्ये ओंकाराच्या महानतेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बौद्ध धर्माने या ओंकाराला अत्यंत आदराने स्वीकारलेले आहे व त्याचा लाभही घेतलेला आहे. ओम मणिपद्मे हुम, जो ओंकार हृदयरूपी गुहेत मण्यासारखा चमकतो, त्याला आमचे नमन आहे. जैन लोक नमो अरिहंतानम नमो सिद्धाणम नमोकार मंत्राचे उच्चारण करतात, तर मुस्लिमांनी ओंकाराला आमीन आमीन असे दोन भाग करून त्याचे दुसरे रूप बनवून लाभ घेतलेला आहे. एक ओंकार करून शीख बांधवांनी लाभ घेतला, शीख गुरूंनी लाभ घेतला, तर ओम नमो भगवते वासुदेवाय करून वैष्णवांनी लाभ घेतला. ओम नमः शिवाय करून शैवांनी लाभ घेतला. ओंकारचा महिमा सर्वच धर्मांनी, सर्वच संप्रदायांनी स्वीकारलेला आहे. जो जगाचे रक्षण करतो, जो जगाला गती देतो आणि सदा राहतो, प्रलयानंतरही जो जसाचा तसा राहतो, त्या सच्चिदानंदाला अकाल पुरुषवादी अकाल असे म्हणतात. सांख्यवादी पुरुष असेही म्हणतात. भगवतवादी भगवान असेही म्हणतात. प्रीतिवादी प्रेमास्पद असेही म्हणतात. त्या परमेश्वराचा स्वाभाविक ध्वनी आहे ओंकार. दुसरे सर्व शब्द आहतने अर्थात टक्करीने आदळल्याने उत्पन्न होतात, परंतु ओंकार हा अनहद आहे. टक्करीने नव्हे तर अगदी सहज स्फुरित होतो. ओंकार विनाचे जे मंत्र आहेत ते बहुधा अपूर्ण आणि अर्धवट मानले जातात. ओंकार पूर्णता देणारा आहे. ओंकार मंत्र मंत्रांना मंत्र बनविणारी स्वीकृती सत्ता आहे. याच्याने 3 दिवसात मनोरथ पूर्ण होऊ लागतील. गोपद ब्राह्मणमध्ये आले आहे की जो ब्राह्मण ब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करणारा केवळ 3 रात्री उपवास म्हणजेच अनाहार करून पूर्वाभिमुख होऊन कुशासनावर बसून ओंकाराचा जप करेल, मौन राहील, तर तो मनोवांछित पद, मनोवांछित वस्तू आणि मनोवांछित परिस्थिती प्राप्त करतो. अधिक जप नाही केला तर काहीही हरकत नाही, पण रोज केवळ 1000 वेळा जप केला तरीही चालेल. माळेची बरोबर गणती केली आणि प्रेमपूर्वक अर्थसहित जप केला तर त्याचे मनोरथ नक्कीच पूर्ण होऊ लागतील. तर हा आजचा आपला व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअरही नक्कीच करा आणि माझे हे धार्मिक ज्ञान यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.